तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे कट ऑफ वाढेल का. कालच प्रोव्हिजनल लिस्ट पब्लिश झाली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ती लिस्ट पाहिली असेल, त्याच्यामधलं आपलं नाव चेक केलं असेल, त्याच्यामध्ये येणारे मेरिट नंबर किती आहे ते सगळं चेक करून झालेलं असेल. तर आता त्यांना प्रश्न पडला असेल की मला जी रँक मिळालेली आहे त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात येते की कट ऑफ वाढेल का कमी होईल, आणि या गोष्टीचा विचार आपण या व्हिडिओमध्ये कर. आणि जर कट ऑफ वाढला किंवा कमी झाला तर आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेजची लिस्ट बनवलेली असेल. जर कट ऑफ वाढेल असं का वाटतंय, कारण की मुलांची संख्या वाढलेली आहे. यावेळेस 2.5 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि व्हेरिफिकेशन करून घेतलेलं आहे. त्यामुळे सीट पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यामुळे असं वाटू लागलंय की कट ऑफ वाढेल. पण गेल्या वर्षीचा आणखीन एक आकडा सांगतो तुम्हाला, एवढे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात, व्हेरिफिकेशन करतात, तरीही महाराष्ट्रातले 30,000 जागा, सीट्स रिकाम्या राहतात. ह्या दोन गोष्टी विरोधात्मक आहेत. त्याच्यामुळे कट ऑफ वाढला तर नक्की कोणत्या ब्रांच वाढणार, कोणत्या कॉलेजेससाठी वाढणार, हे महत्वाची गोष्ट आहे. कारण की विद्यार्थ्यांना खरं तर पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या कॉलेज लिस्टमध्ये असेच कॉलेजेस आणि अशाच ब्रांच असतात ज्या की दरवेळेस कॉमनलीच पाहायला मिळतात. त्याच्यामुळे जर पाहायला गेलं, जर विद्यार्थ्यांनी कम्प्युटर ब्रांचला मागच्या वर्षी सारखाच प्रेफरन्स दिला तर कम्प्युटरचे कट ऑफ या वर्षी हाय राहतील. आणि कट ऑफ हाय राहिले तर ज्या कॉलेजला ते अप्लाय करतात त्यामधले पुण्यातले टॉप 20 कॉलेज असतील, मुंबईचे काही टॉप कॉलेज असतील, अशा प्रत्येक ठिकाणचे चांगल्या चांगल्या कॉलेजचा कट ऑफ हा थोड्याफार फरकाने वाढण्याची शक्यता आहे. पण याच्यावर आणखीन एक गोष्टीचा परिणाम होणार आहे, तो घटक म्हणजे की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्याची मागणी वाढू लागलेली आहे. बरेचसे विद्यार्थी मेकॅनिकल, त्याच्याबरोबर इलेक्ट्रिकल, रोबोटिक्स अशा काही शाखांकडे वळत आहे. तर त्यांच्याही कट ऑफ मध्ये वाढ होण्याची शक्यता होते. आणि हे कम्प्युटर किंवा एआयडीएस, एनटीसी कडे वळणारे विद्यार्थी काही या ब्रांचेस कडे वळाले तर मग पहिल्या कट ऑफ वर तेवढा परिणाम होण्याची शक्यता वाटत नाही. म्हणून असे खूप सारे घटक एकमेकाशी निगडीत आहे, ज्याच्यामुळे कट ऑफ वाढेल का कमी होईल याच्यापेक्षाही मुलं कोणत्या ब्रांचला आणि कोणत्या ट्रेडला जास्त महत्व देत आहे याच्यावर सगळं काही चित्र डिपेंड राहील. पण असा विचार केला की कम्प्युटरचा कट ऑफ यावेळेस वाढला तर बरेचसे विद्यार्थी जे 90+ पर्सेंटाईल घेऊन आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना कोणती स्ट्रॅटेजी आहे जे वापरून आपली कॉलेज लिस्ट बनवावं लागेल. जर काही विद्यार्थ्यांना कट ऑफ किंवा आता या आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जी रँक आलेले आहेत, प्रोव्हिजनल लिस्ट जी पब्लिश झालेले आहेत त्यामध्ये असं दिसून आलेलं की सेम पर्सेंटाईलला गेल्या वर्षी रँक कमी होती, तीच रँक यावेळेस वाढलेली आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणजे रँक वाढणं म्हणजे एक प्रकारे त्यांच्या पर्सेंटाईलचं महत्व कमी होते. कारण 85% वाल्याला मागच्या वेळेस 20,000 रँक मिळत असेल तर ते यावेळेस 30,000 झाली. ह्याचा अर्थ त्याच्या पुढे रँकला भरपूर सारे विद्यार्थी आहेत आणि त्याला कम्पीट करावे लागणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, दोन गोष्टीचा फरक इथं पडत आहे. एक तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांमुळे रँक वर परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे जर अशा कंडिशन मध्ये कट ऑफ वाढला तर विद्यार्थ्यांनी काय उपाययोजना कराव्या, तर आपली लिस्ट त्याप्रमाणे कशी चेंज करावी. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मी जो तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवण्याच्या बाबतीत सल्ला देतोय त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने जाणवेल की आपल्याला 5% जास्त ठेवूनच एक काही कॉलेज निवडायचे आहेत जे आपल्या लिस्ट मध्ये असतील. आता समजा आपण काही सेफ कॉलेज किंवा टार्गेट कॉलेज ठेवले होते ज्याच्यामध्ये समजा आपल्याला 85% आहेत आणि आपण 87-88% वाले कॉलेज हायर रेंजला म्हणून ठेवले होते, आणि जर कट ऑफ वाढला तर आपल्याला 83-84च्या कॉलेजचा पण विचार करावा लागतो, जे 83-84 पर्सेंटाईल वाले कॉलेज आहेत. मग आता हा प्रश्न येतो की जर कट ऑफ वाढला तर आपल्याला आपल्या पर्सेंटाईल पेक्षा कमी असणारे 2-3 पर्सेंटाईल वाले कॉलेज असे भरपूर आपल्या लिस्ट मध्ये ठेवावे लागतील, कारण की त्यातीलच एखादं कॉलेज आपल्याला मिळणार असतं. म्हणून तुम्हाला आता काय करायचंय, तर तुम्हाला असे कॉलेज आयडेंटिफाय करायचे की ज्याच्यामध्ये पर्सेंटाईल आपल्या पर्सेंटाईलशी मिळता जुळता असेल. मग कट ऑफ पाहताना कॅटेगरीनुसार पहा, त्याच्याबरोबर युनिव्हर्सिटीनुसार पहा, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, सगळ्या घटकाचा अभ्यास करा. खूप साऱ्या वेळेस काय होतं, आता सध्या आपण कट ऑफ पाहताना जेव्हा सीईटीची
PDF डाउनलोड करतो जे लास्ट 3 इयरची कट ऑफची असते, त्याच्यामध्ये जनरलचाच कट ऑफ सगळेजण कन्सिडर करतात. म्हणजे एखाद्या कॉलेजचा 92 ओपन साठी कट ऑफ असेल तर सगळे विद्यार्थी त्याच हिशोबाने त्या कॉलेजला कन्सिडर करतात. पण असं होऊ शकतं की त्याच राऊंडला समजा ओपनला 92 चा कट ऑफ आलेला आहे, तो ओबीसीला कदाचित 90 चा आले असेल, एससी ला 88 चा आले असेल. या सगळ्या प्रकारामध्ये तो कट ऑफ बघा, आपला पर्सनलाइज जी कॉलेज लिस्ट आहे ती बनवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तो पर्याय सोपा आहे. आणि एक लक्षात ठेवा, कट ऑफ वाढेल किंवा कमी होईल ह्याने फरक एवढाच पडणार आहे की आपल्याला आपली जी विंडो आहे, जे आपण 200, 250, 300, तुम्ही 100, 150 जितक्या ऑप्शनची भरणार आहात त्याच्यामधले ते कॉलेज म्हणजे जर तुम्हाला कट ऑफ वाढण्याची शक्यता वाढली तर 83, 85 या रेंज मधले, जर तुम्हाला 85%, जर तुम्हाला 98% आहे तर तुमच्यासाठी फक्त एक थोडीशी गोष्ट काय होऊ शकते, जर कट ऑफ वाढला तर तुम्ही जे 90 समजा VIT सारखे कॉलेज असेल किंवा PCCY किंवा जे टॉपचे कॉलेज आहेत PICT जिथे तुम्हाला मिळण्याची शक्यता वाटत होती 98% कॉलेजला, की त्याऐवजी तुम्हाला 96 वाले कॉलेज मिळतील. मग हा थोडासा सेटबॅक ठरू शकतो जर कट ऑफ वाढला तर. पण जर कट ऑफ आहे तसा राहिला तर तुम्हाला ते कॉलेज मिळायला हरकत नाही, म्हणून ट्राय करायला हरकत नाही. जोपर्यंत कॅप राऊंड 1 पूर्ण होणार नाही तोपर्यंत कोणालाही कट ऑफचा अंदाज येत नसतो. कट ऑफ आयदर वाढेल किंवा कमी होईल याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नसतं. फक्त आपण त्या दृष्टीने उपाययोजना करू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की कॉलेज लिस्ट अशी बनवा की 2-3% जरी कट ऑफ वाढला तरी आपलं ते कॉलेज अशी असावीत की ते आपल्या 2-3% हिशोबाने ती चांगल्याच कॉलेजची नावे आपल्या लिस्टमध्ये गेली पाहिजे. त्यासाठी थोडंसं फ्लेक्झिबल राहा. रिजन किंवा अशा गोष्टीचा विचार करण्यापेक्षा ज्या ठिकाणचं कॉलेज तुम्हाला चांगलं वाटतंय, जिथे कट ऑफ आता चांगले आहेत, त्याचे प्लेसमेंट चांगले आहेत, फॅसिलिटी चांगल्या आहेत, फॅकल्टी चांगल्या आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, त्या कॉलेजला प्रेफरन्स द्या आणि ती नावे ठेवा. आणि ब्रांचच्या बाबतीत सांगतो की ब्रांच निवडताना ही स्वतःची आवड निवड, फ्युचर स्कोप या सगळ्या गोष्टीचा विचार करा. कारण की आजही विद्यार्थी पर्सेंटाईल नुसार फक्त टेक ब्रांचच्या मागे पडत आहेत, पण टेक ब्रांच सोडूनही विद्यार्थ्यांचा कल दुसरीकडे वाढत आहे. हे चित्र यावर्षी दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर परफेक्ट कॉलेज बनवण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे. पण आज हे कट ऑफ बद्दल मी जे बोललो त्याच्यामध्ये फक्त थोडासा चेंज आहाच राहू द्या की आपल्या अपेक्षा 2-3 टक्क्याने आयदर कमी जास्त ठेवा. कारण की कट ऑफ आता रँक नुसार किंवा याच्यानंतर ब्रांचच्या विद्यार्थ्यांच्या कलानुसार ठरणार आहे. त्याच्यामुळे फक्त त्याचा विचार न करता जे पर्सेंटाईल आले त्याच्यानुसारच तुम्हाला कॉलेज मिळणार आहे हे लक्षात ठेवा. आयदर ते थोडं वरचं भेटेल किंवा थोडं खालचं भेटेल, पण पर्सेंटाईल आणि तुमचे अदर डिटेल्स खूप महत्वाचे ठरणार आहेत. सो आता प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये जर तुम्हाला काही चुका या डिटेलमध्ये सापडल्या असतील लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. कारण ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. म्हणून कट ऑफ वाढेल का कमी होईल याच्यामध्ये तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, वाढू कमी होऊ शेवटी तुमचं भविष्य, तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुमच्या होम युनिव्हर्सिटी वगैरे गोष्टी ठरवणार आहे. सो लिस्ट घेऊन तयार राहा, कोड वगैरे सगळ्या गोष्टी तयार ठेवा, म्हणजे तुम्हाला आपला ऑप्शन फॉर्म 28 ते 30 जुलैच्या दरम्यान सबमिट करता येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि